मला सकाळी नामदेव पवार असं म्हटले की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये थोडंसं पाहिजे तसं हे केलं नाही, जितकं तुमची जी क्षमता होती त्या क्षमतेने काम केलं नाही. तर आता माझी क्षमता तर वास्तविक मी नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आमचे, जे की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी फिरून आता ते काँग्रेसमध्ये वाढवण्यासाठी आले. आणि त्यांनी जालना शहरातली जी काही शहरामध्ये 10,000 म्हणजे 9,400-600 मतांपर्यंतची जी काही शहरामध्ये पिछाडी झाली आहे काँग्रेसच्या उमेदवाराची, त्याबद्दल खरं तर एक पहिल्यांदी बैठक घ्यायला पाहिजे होती. त्या बैठकीत माझ्यावर जे काही जबाबदारी दिलेली होती त्यांनी त्याला भाऊसाहेब काळे त्यांचे काही लोक आले होते. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांनी येऊन मला विचारलं नाही. मीच मागे लागून त्यांच्याकडून काम मागितलं आणि अनेक बूथवर जे आपले सक्रिय पदाधिकारी होते, मग त्याच्यात पीस फाउंडेशनचे होते, निर्भया बनोमधल्या आप पक्षाचे असतील, इतर पक्षाचे असतील, सगळ्या जे माझ्या संपर्कातले आणि काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसपासूनचे पदाधिकारी यांना मी कामाला लावलं. आणि त्या ठिकाणी जुना जालना भागामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की काँग्रेस याच भागामध्ये हे आहे, त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळेंना मताधिक्य मिळालं आहे. मग मी पक्षविरोधी काम कुठं केलं? जिल्हा काँग्रेसने अहवाल दिलाय की आमच्या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार यांनी अहवाल दिलाय. या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल दरवेळेस मी विधानसभेची उमेदवारी मागणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला या कार्यवाहीसाठी जिल्हा काँग्रेसला, शहर काँग्रेसच्या अध्यक्षाला परावृत्त केलं आहे का? आणि या सगळ्याच्या मुळाशी जे काही माजी आमदार सुरेश जेतले आहेत, जे की शिवसेनेतून आलेत, आणि काँग्रेस पक्षाची माझी धारणा आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गटबाजीला सुरेश जेतल्या, राजाभाऊ देशमुख आणि कैलास गोरंट्याल यांची धोरणं कारणीभूत आहेत. आणि माझ्यासारख्या संघटनेतल्या काम करण्याला आणि 1 महिना मरण्यासाठी तयार असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्ता पक्षाच्या विरोधात काम करू शकतो का? मी आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की मी असं कोणतंही कृत्य केलं नाही. आणि म्हणून मला यांनी सांगावं मी काय केलं याचा खुलासा करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली होती. मी नाना पटोलेंना सामाजिक न्याय मेळावा दरवर्षी मी घेतो. दरवर्षी म्हणजे 2003 पासून हे काँग्रेस पक्षाचा आणि हे घेत असलेले ह्या मेळाव्यांचा हे आहे. याच्यात राजीव सातव असतील, काँग्रेस पक्षाचे सगळे नेते या मंडल स्तंभावर येऊन गेलेत. त्याचा लोकार्पण काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. नाना पटोले 7 ऑगस्ट 2023ला आले होते आणि त्यांनी खूप चांगला मेळावा घेतला. त्यावेळेस काही पत्रकार बांधव त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि तो कार्यक्रमही मी माझ्या दमवर घेतला आणि तो यशस्वी झाला होता.